बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूयात। शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा पे अँड पार्कचं धोरण राबवलं जात आहे। मात्र यावेळेस राबवण्यात येत असलेल्या धोरणात ठेकेदारांना अधिक लाभ मिळण्यासाठी हा प्रशासनाचा खटाटोप सुरू असल्याचं आता निदर्शनास आलेलं आहे। सविस्तर पाहूयात। पीसीएमसी मध्ये पुन्हा एकदा पे अँड पार्क। सर्वसामान्य नागरिकांना दर परवडणार। सर्वसामान्य करदात्या नागरिकांवर बोजा। पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा पे अँड पार्कचं धोरण राबवलं जात आहे। यापूर्वी देखील 2021 साली हे पे अँड पार्कचं धोरण राबवण्यात आलेलं आहे। त्याची अंमलबजावणी देखील झाली, मात्र नागरिकांचा वाढता विरोध, ठेकेदाराची कार्यक्षमता नाही, त्यामुळे ते धोरण काही महिन्यातच गुंडाळण्यात आलं। आता पुन्हा एकदा नव्यानं हे धोरण राबवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे। शहरातील मदर तेरेसा उड्डाणपूल, नाशिक फाटा, निगडी उड्डाणपूल या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर हे धोरण राबवण्यात येणार आहे। मात्र हे धोरण राबवताना सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे दर असावेत अशी मागणी आता केली जाते आहे। दरम्यान पे अँड पार्कचे दर नेमके कसे असतील हेही आपण पाहूयात। दुचाकीचे दर असतील 5 रुपये, रिक्षाचे दर असतील 5 रुपये, चारचाकी वाहनाचे दर असतील 10 रुपये, टेम्पोचे दर असतील 15 रुपये, मिनी बसचे दर असतील 25 रुपये, ट्रक आणि खासगी बसचे दर असतील 100 रुपये। इतके शुल्क आकारले जाणार आहे। या संदर्भात आता पिंपरी चिंचवडकरांना नेमकं काय वाटतंय तेही ऐकूयात। करायला हरकत नाही, पण त्याची तेवढीच लोकांच्या वाहनाची काळजी घेतली पाहिजे आणि 5-6 तासाला 5 रुपयेच पाहिजे। उगाच 25 आणि 70 रुपये घेऊन काय फायदा? मग कोण पार्क करेल? लोक बाहेरच लावतील। मागच्या वेळी जेव्हा हे धोरण राबवण्यात आलं त्यावेळेस पालिकेला याचा नफा अधिक देण्यात येत होता। मात्र आता नव्यानं येणाऱ्या या धोरणानुसार पालिकेला केवळ 25% आणि ठेकेदारांना 75% असा नफा देण्यात येत असल्यानं कुठंतरी सर्वसामान्य करदात्या नागरिकांच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम करत पालिका ठेकेदारांना पोसत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते म्हणू लागले। त्या राबवत असताना ठेकेदाराच्या माध्यमातून न राबवता महापालिकेने ते राबवलं पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांना, करदात्या नागरिकांना कुठलाही भुर्दंड न लावता या योजना राबवल्या पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। दरम्यान शहराची वाढती लोकसंख्या पाहता निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पे अँड पार्कचं धोरण राबवण्यात गैर काय असं पालिका अधिकारी म्हणतात। वसुलीतले 70-75% पैसे द्यायचे आणि 25% महापालिकेला द्यायचे। उद्देश त्याला किती पैसे देणे किंवा महापालिकेला किती मिळणे हा नसून त्या संबंधी अंमलबजावणी करणे आणि वाहन चालकाला शिस्त, सिक्युरिटी मिळेल हाच उद्देश आहे। एकूणच ही सर्व परिस्थिती पाहता केवळ ठेकेदारांचा आर्थिक हित जोपासण्यासाठी सर्वसामान्य करदात्या नागरिकांच्या खिशाला कात्री मारत पे अँड पार्कचा अट्टहास कशासाठी हा सवाल आता उपस्थित केला जातोय। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।